नमस्कार मित्रांनो, एंड ऑफ लाईफ केअरच्या असाही एक अनुभव याच्यामध्ये मी पुढच्या एका पेशंटचा अनुभव शेअर करणार आहे. हा मागच्या काही वेळेपूर्वी घडलेली घटना आहे. एक साधारणतः मुलगा होता, 13-14 वर्षाचा मुलगा होता आणि होता आणि त्याला ब्लड कॅन्सर झाला होता. ब्लड कॅन्सरच्या सगळ्या ट्रीटमेंट्स त्याच्यावर नव्हत्या काम करत. त्याच्या आईबाबांनी खूप साऱ्या ट्रीटमेंट केल्या आणि आता अशी वेळ आली होती की त्याची परिस्थिती अशी होती सगळी की त्याचे अवयव, त्याचं ब्लड कॅन्सर हा काही ट्रीटमेंटला दाद देत नव्हता आणि ट्रीटमेंट पुढे काही अवेलेबल नव्हती. त्याच्यानंतर त्याच्या बाबांना एंड ऑफ लाईफ केअरसाठी आमच्या टीमकडे त्यांनी आमचं कन्सल्टेशन घेतलं. जेव्हा आमचं कन्सल्टेशन घेतलं तेव्हा त्याला एक महत्त्वाचा त्रास म्हणजे त्याला अत्यंत खूप जास्त वेदना होत होत्या आणि तो बसू शकत नव्हता, झोपू शकत नव्हता, त्याला चैनच नव्हती. कंटिन्युअसली तो बेचैन होता. जेव्हा आम्ही पाहिलं आणि ऑफकोर्स त्याच्या आईबाबांच्या हातात ते एकदम हतबल झाल्यासारखं होते. सो प्रायमरी जे हेमॅटॉलॉजिस्ट होते त्यांनाही काही करण्यासारखं नव्हतं. मग आम्ही असं ठरवलं की आता आपण याला एंड ऑफ लाईफ केअर देऊयात, कारण कदाचित मेडिकल सायन्सनुसार फार काही आयुष्य शिल्लक नव्हतं असं एकंदरीत दिसत होतं. अर्थात मग याला आणि तो कंटिन्युअस रडत होता. वातावरण टोटली सगळं डिस्टर्ब होतं आणि कशातच मन लागत नव्हतं. ऑफकोर्स त्याचंही नाही आणि त्याच्या आईबाबांचंही नाही. मग ह्याला आम्ही ॲडमिट करून घेतलं. नॉर्मल रूममध्ये ॲडमिट केलं. युजली आपण एंड ऑफ लाईफ केअरमध्ये कुठेही ICUमध्ये शक्यतो ॲडमिट करत नाहीत, कुठलंही व्हेंटिलेटर लावत नाहीत किंवा ॲग्रेसिव्ह थेरपीज नाही करत. फक्त केअर करणं आणि पेशंटला असलेल्या त्रासांना कमी करण्याचा प्रयत्न करत राहतो. तेव्हा त्याला ॲडमिट करून घेतलं आणि मग आम्ही त्याला काही विशिष्ट औषधं असतात जी फार केअरफुली द्यावी लागतात ती सुरू केली. गंमत म्हणजे जेव्हा दुसऱ्या दिवशी मी राऊंडला गेलो तेव्हा देर वॉज अ सरप्राईज आणि तो छान मोबाईल गेम खेळत बसला होता. मोबाईल गेम खेळणं हे छान नाही आहे, पण ह्या परिस्थितीमध्ये जेव्हा इतक्या वेदना होत्या एका दिवसापूर्वी की जिथे काहीच करता येत नव्हतं, तिसऱ्या दिवशी हा मुलगा इतका छान जागा होता व्यवस्थित आणि तो मोबाईल गेम खेळत होता. कारण आम्ही त्यांच्या बाबांना सांगितलं होतं की त्याच्या वेदना कमी झाल्यानंतर त्याला जे हवं आहे, जे म्हणेल ते त्याला त्याची इच्छा जी असेल ती पूर्ण करा. तो मस्त मोबाईल गेम खेळत होता आणि तो आल्या आल्या हाय हॅलो म्हणाला, छान स्माईल केलं आणि मग आम्ही त्याच्या पालकांना बाजूला घेऊन सांगितलं की जस्ट आपल्याकडं जेवढेही दिवस आहेत तेवढे तुम्ही त्याच्यासोबत छान घालवा. त्याच्यानंतर मग 2-3 दिवसानंतर आम्ही त्याचे सलाईनमधूनची औषधं ती शिफ्ट केली ओरल, तोंडी घ्यायच्या औषधानंतर आणि साधारणतः एक दीड महिन्यापर्यंत तो बऱ्यापैकी त्याचं पेन हे कंट्रोल आलं. त्याची भूक थोडीशी वाढली होती. पण ह्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो एक ट्रॉमॅटिक अनुभव होता त्याच्या आईबाबांसाठी होता, तो निश्चितच तो मुलगा हा अनुभव निश्चितच वाईट होता. पण जो पिरियड होता तो त्यांनी त्याच्याशी आणि त्याच्या इच्छा पूर्ण करण्यात घालवला आणि त्याची जी तगमग व्हायची ती बऱ्याच अंशी कमी झाली होती. त्याला झोप लागत होती. त्याच्यामुळे आई बाबा आणि मुलगा असं दोघंही तो पिरियड जो होता तो थोडासा कम्फर्टेबल घालवण्यात आपल्याला निश्चित यश आलं. तर मित्रांनो, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की अशा वेळी जेव्हा हतबल होऊन जाता तेव्हा डोंट वरी, खूप सारे मार्ग आहेत अशा पेशंटच्या वेदना आणि त्रास कमी करण्याचे आणि हा अनुभव काउन्सिलिंग करून किंवा बऱ्याच इतर गोष्टींमधून आपण थोडासा कम्फर्टेबल करू शकतो. मित्रांनो, हा प्लीज व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद.